कशा आहात सगळेजण? मस्त राहा. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा जावो. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज सकाळी सकाळी बघा माझी आंघोळ आधी झाली आणि मग म्हणलं की आज तुमच्याबरोबर माझं गुरुवारचं रुटीन शेअर करावं. मी दिवसभरात काय काय करते तर आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ असाच सगळ्यांनी नक्की बघा. तर चला तर मग मी आता सुरुवात करते. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलंच आहे की माझं गुरुवारचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी बघा माझी आंघोळ ही झाली आणि आंघोळ झाल्यानंतर मी लोटझाड करून घेतली. नंतर अंथरुण काढली. सराचा स्कूलचा मी टिफिन तिला आधी आवरून दिला. तिचं आवरलं, तिला स्कूलला पाठवलं आणि मग फरशी पुसून घ्यावी म्हणलं आधी. छकुलीची बघा अजून आंघोळ ही नव्हती, तिची मधनच लुडबुड ही चालू होती. काय करू देत नाही ती काम मला. मधनच तिला फरशी पुसताना ही खाली ही येते की तिथं तर ती पडली पण आहे बघा. तर माझं फरशी पुसायचं चाललेलं, झाडू ही मारून घेतलेला, बाकीचं स्वराला टिफिन पण दिलेला. म्हणजे तिच्या टिफिनपुरतं जेवण ही बनवलं होतं मी. अजून दुपारी जेवणासाठी आम्हा सगळ्यांसाठी काही बनवलं नव्हतं. म्हणलं आधी फरशी पुसून घेऊया. नंतर गुरुवार म्हटल्यानंतर उंबरट्याचं पूजन करायला लागतं, देवपूजा करावी लागते. मग आधी फरशी पुसून घेतले की म्हटलं परत नंतर लगेच लगेच देवपूजा करून घ्यावी. तर त्यासाठी बघा मी फरशी पुसून घ्यायला लागलेली. आणि सगळं मी फरशी पुसताना सोप्याच्या मागून किंवा मशीन सगळं सारून आणि नंतर बघू शकता ती भिंतीला पण खालना असे डाग पडलेले असते ती. आणि ती ऑइल पेंट आहे. ऑइल पेंटला कसं खाली घाण लागली की ते लगेच पुसून घेतली ओल्या कापडानं की लगेच निघून जाते. तर मी फरशी पुसायच्या टायमाला ती असं भिंतीला जर काय डाग लागले असेल तर ते पण पुसून घेते लगेच, जेणेकरून परत म्हणजे जास्त आपल्याला ताप पण पडत नाही. त्यामुळं मग मी लगेच लागलीच फरशी पुसताना भिंतीवरचे डाग पण पुसून घेते बघा. आणि जास्त ऑइल पेंट असल्यामुळं धूळ ही जास्त बसलेली असते, त्यामुळं सारखं झाडावं लागतं. ह्याच्या आधी ऑइल पेंट नव्हता, म्हणजे तेव्हा साबणानं घासून सुद्धा निघत नव्हतं. त्यामुळं आता ह्या वेळेला ऑइल पेंट लावून घेतलेला. तर ही बघू शकता तुम्ही माझी फरशी पण पुसून झालेली आता. मग आता मी देवपूजा पण करून घेतली बघा. देवपूजा किती छान करून घेतली बघा मी. आणि कलशावर नारळ ठेवला आहे, त्यामध्ये नारळाचं झाड पण आलेलं आहे. आणि हे बघू शकता तुम्ही मी फुलं आणलेली गुलाबाची, परत मोगऱ्याचा हार आणलेला, झेंडूची फुलं होती. आणि देवपूजा करून घेतली मी. देवपूजा झाल्या मी उंबरट्याचं पूजन पण करून घेते. मग उंबरट्या पूजन करताना आधी मी स्वच्छ कपडाने बाहेरची जी जागा आहे म्हणजे घरासमोरची तेवढं पण पुसून घेते. आणि उंबरटा पण पुसून घेते छान असा, दरवाजा पण पुसून घेते, चौकट पण पुसून घेते. आणि नंतर बघा मी हळदीचं लेपन कसं बनवते, तर हे गोमूत्र घेतलं बघा थोडं वाटीमध्ये. आणि त्यानंतर मी बघा हळद पण ॲड करून घेणार आहे. आपली देवाजवळची हळद असते ती. आणि अष्टीगंध पण ॲड करून घेते बघा. तर अशा 3 पद्धतीने मी हळदीचं लेपन बनवते. आणि चला तर मग आता उंबरट्याला लावून पण घेते. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने दर गुरुवारला मी असं माझं रुटीन असतं. हळदीचं लेपन मी उंबरट्याला लावून घेतेच. रोज नसलं जमलं मला तरी मी गुरुवारचं बघा हळदीचं लेपन लावून घेते. आणि हळदीचं लेपन लावून झालं की लगेच हळदी कुंकू पण लावून घेते. आणि ह्या वेळेला कसं झालं की रांगोळीच माझी संपलेली, त्यामुळं मग मी बाजूला बघा फुले पण ठेवून घेतली आणि हळदी कुंकवाची बोटे ओढून घेतली. आणि तिथे रांगोळी नसल्यामुळे मी स्वस्तिक आणि पावलं लेपनानंच असं ओढून घेतलेले बघा बोटानेच. आणि झालं हळदीचं लेपन, हे उंबरट्याचं पूजन झालं माझं की मी बाहेर बघा हे असं लावून घेते बघा. म्हणजे अगरबत्ती पण लावून घेते आणि कापूर आणि लवंग हे असं मी कापूर पण लावून घेते आणि लवंग पण त्याबरोबर जाळते. म्हणतात चांगलं असतं, त्यामुळं मी गुरुवारचं बघा असं माझं रुटीन असतं. देवाचं उंबरट्याचं पूजन पण करून घेते. परत मी कापूर पण लावून घेते बाहेर दरवाजाच्या बाजूला, जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात येणार नाही. उंबरट्याचं पूजन झालं की लगेच बघा मी किचनमध्ये आले, कारण की स्वराला टिफिन तर दिला होता सकाळी मी, पण त्यावेळेला सगळं शक्य होत नाही आहे. सगळं घरातली कामं आवरायची,
सकाळ सकाळी खूप धावपळ असते, मग तिला टिफिन पुरतंच बनवून देते एक चपाती ही, आणि नंतर मग मी जेवणाची दुपारची तयारी करते. तर आज जेवणासाठी मी काय बनवलं होतं, तर आज मी बघा पनीर आणलेलं, आणि पनीर बघा छान असं मी तळून घेते आधी. तर तुम्ही कशा पद्धतीने करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याची ग्रेव्ही वगैरे मी काही घरात बनवलं नाही. ग्रेव्हीसाठी एक पनीर टिक्का मसाला असतो, आणि तो असला की काय म्हणजे दुसऱ्या काही मसाल्याची गरज नसते. तर तो मसाला आहे तो गरम पाण्यात मिक्स करून घ्यायचा आधी, आणि टमॅटोची ग्रेव्ही बनवून घ्यायची मिक्सरला. तर अशा प्रकारे बघा माझं मसाले म्हणजे जिरा राईस पण बनवून घेतलेला मी, आणि पनीरची भाजी पण बनवून घेतली. जास्त अशी मी सुकी केलेली नव्हती, कारण की जास्त सुकी आवडत नाही ह्यांना. मग थोडंफार मी असं रस्साच ठेवलेला त्यामध्ये, जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, अशा मिक्सरमध्ये मी बनवलं होतं बघा पनीरची भाजी. आणि लागलीच म्हणलं मी चपात्या पण करून घ्याव्या. मग बघू शकता तुम्ही माझं जिरा राईस पण बनवून झालेला, आणि पनीरची भाजी पण बनवून झालेली. म्हणलं आता चपात्या करून घेऊया, कारण की स्वराचं ह्यानी पण येतात दुपारी जेवायला, त्याच टायमिंग असतं, 2:30 वाजतात, कधी 3, कधी तर 3:30. मग त्या टायमिंगला स्वरा पण येते. म्हणलं तिला जर भूक लागली असली तर ती पण खाईल म्हणलं, कारण की तिला पण टिफिनमध्ये मी चपाती दिलेली आणि काहीतरी वांग्याची भाजी दिलेली बघा. मग तिला ते आवडते काय कोणाच ठाऊक, म्हणलं आल्यानंतर ती पण जेवेल. मग चपात्या माझ्याही बनवून झाल्या सगळ्या. चपात्याही बनवून घेतल्यानंतर म्हणलं लागलीच पटकन ठेवून घ्यावं डब्यामध्ये, म्हणजे गरम राहते त्या चपात्या. आणि सगळं आवरावर पण चालू केली बघा. मी तुम्हाला सांगितलंच, मी जेव्हा स्वयंपाक माझा होईल, काही पण मी ज्या वेळेला किचनमध्ये बनवते त्यावेळेला मी स्वच्छ करून घेतेच किचन. तर बघू शकता तुम्ही छान प्रकारे मी असं पुसून घेतलं बघा. आणि तुम्हाला दिसलं असेल की मी ओट्यावरती चपात्या करते, तर ओटा आहे तो मी स्वच्छ आधी पुसून घेते बघा. एकदा आधी साबणाने पुसून घेते, आणि परत आणि पाण्याने असं 2-3दा मी पुसून घेते, आणि नंतर त्यावरती ओट्यावरती चपात्या करते. तर तुम्हाला वाटेल पोळपूट आहे का नाही, तर पोळपूट आहे, पण त्यावरती काय ते जास्त वाजतं, ते ॲल्युमिनियम का काय म्हणते ते, तसं आहे, लाकडी नाही. त्यामुळं मी ओट्यावरतीच करून घेते, आणि मला ओट्यावरती प्रॅक्टिस झाली, छान जमतात चपात्या. तर चला मग माझं आता बघा किचनची साफसफाई चालू झाली आहे. ओटा तर पुसून घेतला मी, आता म्हणलं गॅस पण क्लीन करून घ्यावा. मग आता गॅस पण क्लीन करून घेते बघा मी. तर हळदीचं लेपन मी कसं बनवते हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. 3 वस्तू वापरते मी, आणि गावाकडं कसं गोमूत्र आपल्याला काय विकत घ्यावं लागत नाही. जिकडे तिकडं गायी असतात ज्यांच्या घरी, त्यांना सांगितलं आम्हाला पाहिजे की ते सकाळी बाटलीमध्ये देतात आपल्याला, पण इथं मला विकत घेऊन यायला लागलेलं गोमूत्र. तर अशा 3 वस्तूंनी मी लेपन बनवते, आणि हे माझं असं गुरुवारचं रुटीन असतं बघा. तर माझं जवळजवळ गॅस पण क्लीन होत आलेला आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर व्हिडिओमध्ये जर काय माझ्या कमी वाटत असेल, किंवा अजून कशाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या पाठीमागचे रुटीनचे जे ब्लॉग आहेत ते खूप जणींना आवडतात. म्हणजे एका ताईंनी कमेंट पण केलेली मला की रोज तुम्ही ब्लॉग टाकत जावा. तर मला रोज ब्लॉग काय टाकायचं होत नाही, कारण 2 मुली आहेत, आणि इथं रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे, घरातली कामं ही सगळं म्हटल्यानंतर पॉसिबल होत नाही. तरी पण मी नक्की ट्राय करेन की रोज व्हिडिओ टाकण्याचा. तर खूप छान असा माझ्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद देत आहात, चांगलं प्रेम देत आहात. असंच प्रेम द्या व्हिडिओला माझ्या, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि हे असं माझं रुटीन होतं बघा. तर आता माझा गॅस पण क्लीन झाला आहे, आणि त्याला मी बर्नर पण लावून घेते. तर हे बघू शकता तुम्ही माझं किचन. ओटा पण पुसून झाला, गॅस पण असं स्वच्छ असं पुसून झालेला आहे बघा. तर हे बघा इथं भांडी तेवढी राहिलेली, पण इकडचा ओटा गॅस सगळा स्वच्छ पुसून घेतला मी. तर चला मग भेटते पुन्हा.